माझ्या हातात आहे हा 5,000 मासा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. हा मासा कोणता आहे? हा एवढा मोठा मासा फक्त 700 रुपयाला. छान आहे, खूप पातळ असता. कोणता मासा आहे हा? करली मासा करली. कितीचा आहे हा? ते 500 रुपयांना. करली असा तरंगे हलवा हे पापलेटात ते बाबऱ्याचे पापलेटात हे म्हणजे चिंगळा हे सौंदर्य ते तिसरी आहे तिसरी चार. किती रुपयाला हा मासा? 500 रुपयाला एक. 500 रुपयाला एक. हे पापलेट आहे मग 1000 रुपयाला वाटा आहे. बाबऱ्याची पापलेट चांगली एकदम फ्रेश. 5,000 रुपयाचा मासा शेवटपर्यंत बघायला विसरू नका. होय. आजी कुठने येतात हे मासे? कुठने येतात मासे? कुडाळमधून येतात. बांगडे किती रुपयाला? बांगडे 200ची 5-6 घालते. ते हे वाले दाखवा जरा. आणि हे काय आहेत? कोलंबी मोठे फ्लॉक्स कितीला आहे कोलंबी? 450 रुपये किलो. एक कितीला आहे ही? 500 रुपयाला. जास्त होईल 550-600 रुपये. कितीला आहे सुरमई? ही 2,500ची सुरमई आहे. 2,500ची सुरमई. पापलेट आहे. पापलेट कितीला वाटा? 1 किलो आहे. किलो आहे किती? 1300 रुपये किलो. 1300 रुपये किलो. असं का? त्याला सुळे बनतात. रेल्वे म्हणतात मुंबईला. नंतर अजून मुडदिशे म्हणतात. काय काय म्हणता यांना? सुळे म्हणतात, रेल्वे म्हणतात, मुडदिशे म्हणतात. प्रत्येक गावात प्रत्येक एरियात माशाचं नाव वेगळं घेतात. त्यामुळे ते माशाला वेगळं नाव होतं. बाकी मासा तो होतो. एक पावसाळ्यात जास्त मिळतात. आता पावसाळ्यामध्ये पैसे तर मिळाले. एक साखरी किलो 2 टप्प्याने 3 टप्प्याने पण मिळतात. होय. किलो जर 1200 पण चालतं. तर सध्या जर कमी असेल तर 1000 रुपये जर किलो यायचं. हे तुझ्या यायचं बोला. एक शिपी येत ना? हा 1 शिपी यास. आपण मुंबईला 1 शिपी बोलतो ना. हा. मालवावाली देवगडची आम्ही सांग. होय. रईची पलीकडची. बांगडा बघा किती मोठा. किती रुपये किलो मोठा बांगडा? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग.